नमस्कार मंडळी, माझं नाव आहे विवेक ठाकूर. नमस्कार मंडळी, माझं नाव आहे अभिषेक राणे आणि तुम्ही बघत आहात आपल्या सर्वांचं चॅनल ज्याचं नाव आहे बोलूया बिंदास्त. सो आज कुठला सेटअप कुठला आहे भाई? हा काय आम्हाला आमच्यासाठी पण नवीन सेटअप आहे, थोडं लाइटिंग विटिंग लावून एकदम मस्त चकाचक तुम्ही बघत असाल. आणि ही फ्रेम पण तुम्ही बघत असाल. ही फ्रेम आम्हाला नितीन दादांनी दिली आहे, जे आपले गेस्ट होते. आणि आजचा एपिसोड थोडा स्पेशल आहे आमच्यासाठी आणि तुमच्यासाठी पण. येस, तो का दादूस? राईट, पूर्ण आपल्या बोलूया बिंदास फॅमिलीसाठी. येस. सो हा आता 10वा एपिसोड आहे आणि आम्ही असं ठरवलं की प्रत्येक 9 व्हिडिओची आपली सिरीज झाली की जो आता 10वा एपिसोड, मग नंतर 20वा एपिसोड, मग 30वा एपिसोड. यात आम्ही काय शिकलो, बरोबर, आणि ह्या 9 एपिसोडची जर्नी कशी होती, राईट, हे आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे. कारण आमची टीम पण एकदम सुपर बिझी आहे, कारण आम्ही सगळे स्टुडंट्स आहोत आणि सर्वांकडे पार्ट टाइम जॉब पण आहेत. हो, प्रत्येकाचे शेड्यूल वेगळे वेगळे आहेत. ते सगळं मॅनेज करून स्टुडिओची बुकिंग मिळते, कधी नाही मिळत, हे सगळं मॅनेज करून आम्ही तुम्हापर्यंत लोकांना पोहोचवायचा प्रयत्न करत आहोत. आणि त्यामुळे लोकांना जी मदत होते आणि त्या लोकांचं जेव्हा आम्हाला मेसेज येऊन ते जेव्हा सांगतात की अरे त्या दादानी मला मदत केली किंवा त्यांनी ॲटलिस्ट कोणाचा तरी कॉन्टॅक्ट दिला ज्याच्यामुळे आम्हाला जरा हेल्प झाली. सो हेच आहे आणि हा एपिसोड असाच असणार आहे. आपण कोणाला सांगितलं नाही दादूस, बोलूया बिंदासची सुरुवात कशी झाली. राईट, तर त्यांना दाखवूया ना, आपण दाखवूया. सो हे बोलूया बिंदास्त आम्ही कुठून सुरू केलं तो दिवस. एक छोटीशी व्हिडिओ बनवली आम्ही पहिली ती बघूया आणि मग पुढचं आम्हाला काय वाटतं ते आम्ही सांगूच तुम्हाला. सो ही आता व्हिडिओ बघा. गणपती बाप्पा मोरया. मूर्ती मोरया. कन्नडाच्या राजाचा जय सो. तर आता तुम्ही ती व्हिडिओ बघितलीत, तर आपण गेलेलो पूर्ण बोलूया बिंदासची टीम कॅनडा राजा बाप्पाच्या दर्शनाला गेली होती. आणि हा तुम्ही इकडे फोटो बघताय ना, हाच आपला बाप्पा आहे. आणि इकडे हा दादा आहे ना, ह्यांनीच आपल्याला तिकडे चरण दर्शन भेटायला हेल्प केली होती, कारण का तिकडे चरण दर्शन भेटत नाही, काहीच लांबूनच घ्यायला लागतं दर्शन. पण आणि खूप गर्दी पण असते, त्यात पण त्या दादानी हेल्प केली म्हणून आम्हाला भेटला, त्यात खूप खूप धन्यवाद. पण भाई तिथे तर आपण मजा केली आणि तिथून स्टार्ट झाला आणि आपण 9 एपिसोड पण पूर्ण केले. खरं. तर तुझा एक्सपिरियन्स कसा होता? तुला काय शिकायला भेटलं, काय वाटलं काय या जर्नीमध्ये? खरं सांगू तर ऍक्च्युली आम्ही खूप शॉर्ट स्पॅन मध्ये हे सगळं प्लॅन केलेलं. राईट. आमचं काही प्लॅनिंग म्हणजे आम्ही काहीच प्लॅन केलं नाही. कसं शूट होणार, आम्ही कसे लोकांना भेटणार, राईट, लोकांना बोलणार कसे, की आमचा काही आधी एक्सपिरियन्स नव्हता आणि आम्हाला माहितीच नव्हतं की हे सुरू कसं करायचं. पण शेवटी बाप्पाचाच आशीर्वाद म्हणायचा आणि तुम्ही लोकांनी जे प्रेम आणि आशीर्वाद दिलाय. राईट. कॅनडाचा पहिला मराठी पॉडकास्ट. हो, ह्या गोष्टीवरती पण आम्हाला असं हे झालं जेव्हा लोकांनी सांगितलं की पूर्ण कॅनडामध्ये हा पहिला मराठी पॉडकास्ट आहे. राईट. सो ते अजून आमच्यासाठी एक मोटिवेशन होतं आणि खरंच हे सगळे तुमचंच आहे. तुम्ही आम्हाला एवढं भरभरून जे प्रेम देत आहात. मी तुमचे कॉमेंट्स पण वाचतो. राईट. जे कॉमेंट्स तुम्ही देत राहतात, आम्ही खूप कठीण होऊन जातं कधी कधी रिप्लाय करणं किंवा नाही करणं, पण त्यात काय असं हे नाही, आम्ही सगळ्या कॉमेंट्स वाचतो. सो हे सगळं चालू आहे आणि त्यासोबतच आम्हाला फक्त 9 एपिसोडमध्ये जे आम्ही तर त्यांच्याशी बोललो आहात आणि तुम्ही पाहिलं आहे ते की त्यांचा कॅनडामध्ये प्रवास कसा होता. आपण स्टुडंट्स पासून ते इथल्या सिटीझन पर्यंत, जे कॅनडामध्ये सिटीझन झालेत अशा लोकांसोबत देखील बोललोय. सो त्यात मी म्हणजे एवढंच शिकलो की
आपण आपला स्ट्रगल मोठा समजतो, राईट. पण जेव्हा लोकांचं आणि जे लोक आधी लोकांना कोणाकोणाला असतं की लोकांची स्ट्रगल लोकांना माहिती नसते, राईट. कारण कोण सांगत नाही युजली. आणि खूप लोकांना वाटतं की जे लोक प्री कोविड आलेत ना त्यांची लाईफ इझीच होती, नाही, इझी PR, इझी सिटीजन. तसं नव्हतं काहीच. त्यांचे तेव्हाचे स्ट्रगल्स वेगळे होते. राईट. आता पण खूप आहेत, बट तेव्हा पण होते, असं नाही काय फ्री. आणि आपले जे मराठी कम्युनिटीचे लोक येतात ना तेव्हा आपले म्हणजे नातेवाईक वगैरे नसतात कोण. आता माझ्या ओळखीचा कोण नव्हता जेव्हा मी इकडे आलो. खरं. सेम तुझ्या सेम. माझे फ्रेंड्स होते, पण ते पण कसे स्टुडंट्स होते, राईट, नॉट काय सिटीजन वगैरे. माहित नाही कसं काय कुठे जायचं. खरं. बट मग तसं असतं आणि त्यातून वरती जाणं बिल्ड करणं मुश्किल आहे बाई. सो आम्ही पण तेच शिकलो. आमचे हे जे 9 कंटेस्टंट्स होते, आणि पहिलं म्हणजे त्यांचं सर्वात आभार त्या लोकांचे, म्हणजे प्रसन्ना असू दे, विवेक असू दे, कॅनडा ढोल ताशा पथक असू दे, चैतन्य दादा, साईली, अजिंक्य दादा, निलेश दादा, आणि सगळे ज्यांचं आपण हे केलं त्यांचे सगळ्यांचे मनापासून धन्यवाद की तुम्ही लोकांनी वेळात वेळ काढून आम्हाला दिलात आणि आपण तो एपिसोड बनवला. आणि तुमच्यामुळे, आणि तुम्ही लोक जे आहेत तुम्हाला पण माहिती आहे तुम्ही त्या मुलांची मदत करत आहात. सो त्याच्यासाठी पण खूप खूप धन्यवाद त्यांना गाईड केल्याबद्दल. आणि हेच आमचं मूळ रिझन होतं की आम्हाला मराठी कम्युनिटी जी आपली आहे, जी लोक अशा पोझिशन वरती आहेत जे आपल्याला माहितीच नाही, आणि त्यांची जी मदत आपल्या मुलांना होऊ शकते ती किती आहे हे आम्हाला लोकांना जाणून द्यायचं आहे, सो दॅट त्यांना माहिती पडेल की जर ते कधी आयुष्यात पुढे कॅनडामध्ये येत असतील सो त्यांना कोणाला कॉन्टॅक्ट करायचं, राईट, किंवा तुम्ही आम्हाला देखील कॉन्टॅक्ट करू शकता. आमचे सगळ्यांचे इंस्टाग्राम्स आहेत, युट्यूब वरती तुम्ही कॉमेंट करू शकता, आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करून तिथे DM करू शकता. ज्यांचे आम्ही एपिसोड्स केले त्यांचे पण आपण लिंक्डइन आणि सगळं, आणि त्या प्रत्येक एपिसोडचे आपण थोडे ग्लिम्स बघूया ना पहिले. असं बोलतो बघा. चालेल. आता तुम्ही जर मिस केलं असेल, हे आमचे थोडे ग्लिम्स आहेत ते बघा, आणि प्रत्येक व्हिडिओची आम्ही लिंक खाली टाकले. जो व्हिडिओची लाईन आवडेल क्लिक करायचं, पूर्ण व्हिडिओ बघायचं. आता आपण ग्लिम्स बघूया. खूप डिफिकल्ट होतं. मी जॉईंट फॅमिली मधून आहे. माझ्या फॅमिलीमध्ये आजी आजोबा नाही आहेत आता. आजी, मामा 2 आहेत, मावशी आणि माझे सिस्टर्स 2 मामी. तर खूप जॉईंट फॅमिली आहे. मम्मी. सो सगळ्यांना म्हणजे एअरपोर्टवर सगळे सोडायला आले होते आणि ते बाय करताना खूप डिफिकल्ट होतं. ज्यावेळी तुम्ही काहीतरी चांगलं करता ना त्यावेळी तुम्हाला खाली बघणारी लोक असतात, पण त्यांच्यासाठी पण विश वेल. कारण हॅपेंड 3 months डाउन द लाइन सम ऑफ देम केम बैक आस्किंग नितिन क्या हमारे लिए जॉब है क्या यार, कहीं पे कुछ हो सकता है. दॅट टाइम मला ऑलरेडी एक्सपिरियन्स असून लोकांची कनेक्शन म्हणून आय वॉज इन अ पोझिशन की मी रिक्वेस्ट करू शकत होतो एम्प्लॉयरला की ह्याला जॉबवर ठेवा. मराठी माणसात युनिटी नाही आहे असं मला वाटतंय. तर माझं असं आहे की भाई मराठी माणसांना प्राधान्य दिलं पाहिजे, मराठी माणसांनीच, आणि मराठी माणसांनी सपोर्ट केलं पाहिजे, एकमेकांना वरती आणलंच पाहिजे. कारण की मराठी भाई म्हणजे सर्व टॅलेंटेड, इतिहास घडवणारे आपण आहे, पण आज आपण कुठेच आपलं नाव घेत नाही कोणी. तर आपण आपल्या माणसांना सपोर्ट केलंच पाहिजे. आणि मला तर फार गर्व वाटतं की जेव्हा मी कुठल्या मराठी माणसांना भेटतो ना बाहेरगावी, मी तर असं वाटतं की मराठीतच बोलावं. पण काही लोक असतात की त्यांना नाही बोलायचं. तर माझा तर खूप अभिमान वाटतं की कुठेही मराठी माणसं वाटतं की ॲटलिस्ट 2 गोष्ट बोलावी, की किंवा नाव काय, गाव काय. आपण मराठी आहे ना, त्याच्यामुळे मराठी माणसाला असं हे असतं, शापच आहे की बाबा एकत्रित पुढे जाऊच नाही शकत आपण. तर त्याच्यामुळे मग आपल्या पथकातून सेपरेट झाली काही, आणि आता असं करत करत आहेत पथकं. म्हणजे कॅनडा ढोल तसं पहिलं पथक आहे, पण एकटं पथक नाही आहे आज कॅनडामधलं, असं हे आहे. आणि पण आज तरी पण म्हणजे एक पण म्हणजे वादन एका मिरवणुकीला वगैरे आपण 30 लोक एकत्र होतो, 30 ते 35 लोक एकत्र उतरू शकतो. पण तसे ग्रुप म्हणजे आपल्या पथकाचे मेंबर्स बघायला गेलं तर जवळपास 55 ते 60 आहेत. पण ती आवड, ते वादन आणि तो जो जोश आणि ते जे वातावरण निर्माण होतं, लोकांना ढोल ताशा हा त्याच्या तालावरती थिरकायला भाग पाडतो. त्याला पर्याय म्हणजे तुम्ही कितीही कुठेही जा, खूप असा क्वचित जर तुम्हाला एखादा दिसला तर दिसेल की जो असा शांतपणे स्तब्धपणे असा उभा आहे. ढोल ताशा म्हणल्यानंतर दुनिया नाचायला लागते, दुनिया गोंधळ घालत असते. हे जे ॲस्ट्रॉनॉमी आहे त्याची जी फोटोग्राफी करतो ते रिझल्ट तुम्हाला दिसतं एक फोटो, पण त्या एक फोटो मागे तासोन तास आम्ही एका जागी बसून राहतो
असं एकदम स्थिर बसून राहतो, बघत राहतो. खूप पेशन्सचं काम आहे हे. तो असं 1 मिनिटात तुम्हाला दिसणार नाही. सो तुम्हाला जाऊन थांबावं लागेल, तुमच्या डोळ्यांना हे आराम द्यावा लागेल आणि लाईट जो आहे सेन्सिटिव्हनेस तुमच्या आईसचा. माझं असं म्हणणं आहे की व्हॉट इज की टू दिस इज की तुम्ही मेहनतीला घाबरू नका. म्हणजे जरी इथे आपण बॅलन्स लाईफसाठी आलो आहोत, जरी आपण इथे एका वेगळ्या वर्क कल्चरसाठी आलो आहोत, तरी पण जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा तुम्ही स्वतःला झोकून द्या. आणि आय थिंक त्यातनंच तुम्ही पुढे जाल. कारण रेग्युलर तर सगळेच लोक काम करत आहेत. तुम्ही त्याच्या व्यतिरिक्त काय शिकू शकता किंवा काय करू शकता, त्यांनीच तुम्ही वेगळे स्टँड आउट होता. आणि आय थिंक तेच मी करत आलो आतापर्यंत. पप्पांच्या हाताचे पुष्कळ अशी छोले चण्याची भाजी होती, ते चिकन एवढं छान बनवायचे, तर ते सगळं इथे नाही भेटत. म्हणजे ते मिस करतो. त्याच्या व्यतिरिक्त स्टुडंट्स नक्की पुष्कळ स्टुडंट्सची एक माया लागून गेली होती. सगळे घरी यायचे. इवन मी जेव्हा कॅनडाला येणार होता त्याच्या पुढच्या दिवशी सगळे स्टुडंट्स आले होते घरी आणि केक घेऊन आले होते. सगळे रडत होते की मी जातोय. म्हणजे ते एक आहे की आपले माणसं आणि आपलं जेवण ते सगळ्यात जास्त मी मिस करतोय. आणि इथे आल्यानंतर पार्ट टाईम जॉब जेव्हा मी करत होतो तर माझं जे शेड्यूल होतं तेवढं बिझी होतं की मी वॉटरलूला राहतो आणि माझं जिथे जॉबचं कॅम्पस आहे ते डून आहे. सो 1 तासाचं कम्यूट आहे मला. सो मी जवळपास सकाळी 8ला उठून 9पर्यंत पोचायचो. 9ला वगैरे जॉब सुरू व्हायचा माझा. 9 ते 2 वगैरे माझी शिफ्ट असायची. 2 नंतर 3चं माझं वॉटरलू कॅम्पसला कॉलेज असायचं. सो मला परत 1 तास रिव्हर्स उलटं यावं लागायचं वॉटरलू कॅम्पसला. मग 3 ते 5 वगैरे माझं वॉटरलू कॅम्पसमध्ये म्हणजे 3 तासाचं माझं जे काय लेक्चर असायचं ते मी अटेंड करायचो. मग परत संध्याकाळी 7:30 ते 11 मी मेकडीमध्ये जॉब करायचो तेव्हा, जे वॉटरलूतच होतं. फॉर्च्युनेटली 10 मिनटं वॉकवर आहे घरापासून. वा. आता हे 9 व्हिडिओजची आम्ही जेव्हा एक जर्नी आमची बघतो त्या आम्हाला पण खूप बरं वाटतं ॲक्च्युली, की आम्ही जे कोणी आहोत आता इथे ते सगळं तुमच्यामुळे आहे. आणि हे जे 9 लोकांनी आमच्यावरती विश्वास ठेवून आमच्या बोलिया बिंदास्तच्या या एका मंचावरती आले आणि त्यांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला त्यासाठी परत त्यांचं खरंच मनापासून धन्यवाद. आणि आता आमचे थोडे वेगळे प्लॅन्स आहेत ना दादूस? येस. सो काय काय करायचं आता? बघ, सगळ्यात पहिला प्लॅन जो माझ्या मनात आहे, कधीपासून मला बोलायचा आहे, तो म्हणजे मराठी मीटअप ऑर्गनाईज करायचे. ओके. कारण का इकडे आहे ना मराठी ग्रुप, तर तुला माहिती आहे मरणाचे ग्रुप आहेत. खरं आहे. आमचं तेच आहे की मराठी मीटअप आम्हाला करायचं आहे. येस. आमची टीम आहे. यप. ठीक आहे. आता टीम म्हणजे काय, आम्ही दोघं तुम्हाला दिसतो. येस. आणि गेस्ट पण जेव्हा येतात ना आम्ही त्यांच्यासोबत बोलतो आणि तुम्हाला व्हिडिओ पण दिसते, बट त्या व्हिडिओ बाहेर पण आम्ही त्यांच्यासोबत इंटरॅक्ट करतो. बट आपण मीटअप ठेवली तर मल्टिपल लोक येणार, मल्टिपल इंडस्ट्रीचे, मल्टिपल नॉलेज, टेक्नॉलॉजी जे पण असेल तिथे लोक इंटरॅक्ट करू शकतात. कारण खूप सारे लोक आपल्याला फक्त डीएम करतात की आम्हाला भारी वाटते मराठी पॉडकास्ट चालू केलं तर. त्यांना आपल्याला भेटायचंय कारण का आपण मराठी आहोत म्हणून. बरोबर ना? पॉडकास्ट आहे ते एक सेकंडरी, बट मराठी आहात म्हणून भेटायचं पण आपल्याला. म्हणून जर आपण मीटअप ठेवला एका रूपच्या खाली पूर्ण सगळे मराठी लोक, काय मजा येणार भाई. खरं आहे. आणि प्लस त्याच्यावरतून पण आपलं आता आपण पण क्रिएटर फील्डमध्ये आहोत. आपले मराठी क्रिएटर्स आहेत जे खूप प्रयत्न करतात. म्हणजे युट्यूबवरती व्लॉग असू द्या, इंस्टाग्रामवरती छोट्यातले छोटे रेसिपीज किंवा आपले काय म्हणतो आपण होम किचन्स जे म्हणतो, घरून टिफिन सर्व्हिसेस किंवा एक असं क्लाउड किचन आपण त्याला म्हणतो, जे घरी त्यांचा रेस्टॉरंट आहे, आपल्याला ऑर्डर द्यायची आणि ते उत्कृष्ट दर्जाचं मराठी अस्सल मराठी जेवण देतात. ते पण एक क्रिएटर्स आहेत, त्यांना आपण सपोर्ट केला पाहिजे. त्याच्याच व्यतिरिक्त आपले इंस्टाग्रामवरती पण रील्स कॉन्टेंट क्रिएट करणारे आहेत. आपण एक आणला पण निलेश दादाला आपण घेऊन पण आलो. येस येस. सो तो दादा आला. सो आम्ही पण हाच प्रयत्न करतोय की आपण जे मराठी क्रिएटर्स आहोत त्यांनी जर इथे एक कम्युनिटी बिल्ड केली, आपण व्हिडिओज बनवले, काही लागत नाही. इट इज जस्ट कोलॅबोरेशन. टाइम लागतो टाइम आणि तुमची एक छोटीशी कोलॅबोरेशनची मदत आणि आपण एक मोठी कम्युनिटी बिल्ड करू शकतो. आणि त्यात आपण एका सपोर्ट करू शकतो. कोण मोठं कोण छोटं नाही आमच्यासाठी. लाईक आम्ही बघितलं, आम्ही जेव्हा रिसर्च केला या गोष्टीवरती, आम्ही 100 सबस्क्रायबर, जे आम्ही पण काही मोठे नाही होणार, आमचे पण 150-200 सबस्क्रायबर्स आहेत.
पण 100 सबस्क्रायबर असलेले व्लॉगवाले पण मेहनत करतात. तेवढीच मेहनत 30-40, 80,000, 1,00,000 सबस्क्रायबर्स, फॉलोअर्स असलेले लोक मेहनत करतात, आपले मराठी कॉन्टेंट क्रिएटर. सो आमचं एवढंच आहे म्हणणं की आपण एक कम्युनिटी बांधूया मराठी क्रिएटरशी, आपण क्रिएटर्स भेटूया. त्याच्याने अजून बूम होईल. लोकांना असं वाटेल की येस आपण काहीतरी करतो आहोत. आणि खूप लोकांना करायचं आहे पण ते नाही करत आहेत, त्यांना पण इन्स्पिरेशन भेटणार आहे. खरं आहे, खूप खरंच खरं आहे हे. आणि ते जे नवीन लोक येणार आहेत त्यांना एक साधन मिळेल की जर आपल्याला त्यांना कोणाला कॉन्टॅक्ट करायचं असेल, आपलेच कॉन्टॅक्ट असतील, त्यांना जर यायचंय, अरे तू कुठे जाणार आहे स्कार्ब्रोला, तर तो कॉन्टेंट क्रिएटर दादा स्कार्ब्रो आलाय, त्याला भेटू का मी? हा भेटला नाही तरी त्याला मेसेज कर, तर तुला एक काही ना काहीतरी मदत करेल. सो ते एक आम्हाला आमचा आता मेन, जसं दादूस पण बोलला, नॉट जस्ट क्रिएटर्स, आम्हाला आपल्या मराठी लोकांशी भेटायला, बोलायला, गप्पा मारायला खूप आवडेल. कारण का सर्वांना कॅमेरावर नाही आवडत. सो आम्हाला समोरासमोर तुम्हाला गप्पा मारायचे, आम्ही त्याच्यासाठी पण डाऊन आहोत. आणि तिथे कोणाला पॉडकास्ट करते तिथे पण करू शकतो. आपले एवढे व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत, काय ते आम्ही इथे किचनर वॉटरलू मध्ये राहतो. सो किचनर वॉटरलू एक KWC मराठी ग्रुप आहे. मराठी गठ्ठा जे आपलं खूप वर्षानुवर्ष चाललेला जो एक मराठी ग्रुप आहे टोरंटो वेस्ट मध्ये, तो आहे. MBM म्हणून एक मराठी भाषिक मंडळ आपलं आहे. असे खूप मराठी ग्रुप्स आहेत आणि त्यांचे जे ऍडमिन्स आणि त्यांचे जे टीम मेंबर्स आहेत ते खूप म्हणजे खूप त्या ग्रुप्सना सांभाळून आणि त्यांना सपोर्ट करणारे आहेत. सो आपण जर एकत्र कनेक्ट होऊन, आपण तुमचे इव्हेंट्स जे असतात त्या इव्हेंट्समध्ये आम्ही येऊन, आम्हाला लोकांशी कनेक्शन होऊन, लोकांचा आमच्याशी कनेक्शन होऊन, आणि आमच्यामुळे अजून इतर लोकांना ह्या व्हिडिओच्या मार्फत कनेक्शन होऊ शकतं. सो हा आमचा एकदम एक असा एकदम बेसिक आमचा आता सध्या प्रयत्न चाललेला आहे. आम्ही म्हणजे क्रिएटर मीटअप तर थोडं वेळ लागेल आता, लोकांचे सगळ्यांचे टाइम्स मॅनेज करून, कोण हा कोण ना, कधी त्यांचा हा कधी यांचा ना, टाइम कोणाला या दिवशी आहे तर त्या दिवशी नाही, हे सगळं मॅनेज करून आम्हाला एक दिवस ते करायचं आहे. पण त्याआधी आपला एक रेग्युलर मीटअप करायचं. सो आणि आमची टीमचं आता आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही कॅमेरावर आम्हाला दोघांनाच बघतायत, पण आणि आमची टीम पण काही मोठी नाहीये, आम्ही 4 जण आहोत. आम्ही 2 आणि हे जे तुम्ही चित्रीकरण आणि ह्याची एडिटिंग वगैरे सगळं यश भोज म्हणून माझा एक कॅमेरामॅन आहे. येस, जे आम्ही एकत्रच कॉलेजमध्ये आहोत, आम्ही एकच कोर्स करतो आहोत सेम फील्डमध्ये. सो ते आम्हाला त्याच्यात मदत करतो. आणि आमचे जे सगळे प्रोडक्शनचे कॉर्डिनेशन असतं किंवा गेस्टचे कॉर्डिनेशन करायचे असते त्यासाठी युक्ता साळुंखे, एक मुलगी जी आता सध्याच म्हणजे ती गेल्या वर्षीच वर्क परमिटवरती आली आणि तिची फील्ड पण वेगळी आहे, पण तिला फक्त एक मदत आम्हाला करायची आणि तिला हे आवड आहे ह्या कॉन्टेंट क्रिएशनमध्ये. सो तिला टेक्निकली काही जमणार नाही म्हणून तिने छोटीशी मदत म्हणून आम्हाला लोकांशी बोलून त्यांचे आमचे कॉन्टॅक्ट करून देते. सो ही आमची एक छोटीशी टीम आहे आणि आम्ही कितीही प्रयत्न केला तरी आपण क्रिएटर म्हणून एक गोष्ट ही तर आज तुम्ही 4 नावं सांगितली, बट अजून एक 5वा नाव आहे, त्याचं नाव आहे वैभव दादा. खरंय, वैभव सोनार. त्या दादामुळे आमचे जेवढे कॉन्टॅक्ट, त्या दादामुळे अजिंक्य दादाशी आमची भेट आणि त्यांनी आम्हाला जेवढे कॉन्टॅक्ट दिले, म्हणजे तो तर तेच बोललो की त्याचं आम्ही खरंच हे नाही केलं, एवढं कौतुक नाही केलं. आणि त्याला पॉडकास्टवर आम्ही कधी बोलवतोय पण तो बोलतोय त्याला वेळच नाही मिळत. ऍक्च्युली ते हेच होत आहे की ही सो बिझी. तो एक प्रोफेशनल शेफ आहे आणि खूप भारी माणूस आहे, खूप जबरदस्त. त्याला त्याच्याबद्दल आपल्या पॉडकास्टवरच येस तेच सांगतील, तोच सांगेल. आम्ही नाही काय बोलणार, ज्या दिवशी तो येईल त्या दिवशी तुम्ही ऐका. येस, पण त्याने ना या पॉडकास्टच्या बाहेर पण खूप सारे मदती केल्या. खरंय आणि बेस आहे तो. इज अ जेम पर्सन. येस, की असं आणि क्रेडिट घेणार नाही बिलकुल कुठे पण. काय खरंय नाही, पण तेच आहे की आम्ही फक्त तुमच्या सपोर्टसाठी आज हा एक व्हिडिओचा एक प्रयत्न केला आणि हा पण असा एक स्टुडिओ सेटअप आम्ही प्रयत्न करत आहोत. पण रिझन पण सांग ना, का आपण इकडे शूट करतो आणि स्टुडिओ मध्ये का नाही? कारण तेच होतं की युजली स्टुडिओज बुकड असतात आणि ते 3-3 दिवस अगोदर बुक करावे लागतात. म्हणजे जर आम्हाला गुरुवारचं हवं असेल तर मला सोमवारीच तो रात्री बुक करावा लागेल, नाही तर त्याची बुकिंग मिळत नाही. आणि जरी आम्ही गुरुवारी बुकिंग करायचा प्रयत्न करत जरी असू, जर इंटरनली त्यांचे काही इव्हेंट्स असतील तर ते ऑलरेडी इंटरनली एक वीक आधी बुकड असतात.
सो त्या कारणामुळे थोडं मुश्किल होऊन जातं. पण खूप सारे गेस्ट प्लॅन्ड होते बट कॅन्सल झालेत. सो त्याच्यासाठी पण आम्ही खरंच मनापासून क्षमस्व आहोत, कारण का मेन तर आय गेस कंटेंट आहे, राईट? कॉन्टेंट आहे. येस, बरोबर, नॉलेज, येस, ऑडिओ वगैरे. तुमची जी स्टोरी आहे ती आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायला खूप आवडेल. बरोबर. कारण आणि आमच्याकडे सेटअप तर आता व्यवस्थित झालेला आहे. सो आपण इथे शूट करायला नक्कीच मजा येईल. इकडे खूप फ्लेक्झिबिलिटी पण भेटणार, कारण का घर आहे तर घर आहे. सो तुम्ही इन्व्हायटेड आहात. जर तुम्हाला आम्हाला तुमच्या घरी इन्व्हाइट करायचं असेल ते पण आम्ही चालेल. आम्ही केले 2 एपिसोड. राईट केले आम्ही 2 एपिसोड्स लोकांनी आम्हाला घरी बोलून घेतलं, अगदी घरच्या सारखं ट्रीट करून. आमचं पाहुणचार वावचार खूप भारी वाटलं आम्हाला. म्हणजे म्हणजे 5 एपिसोड पण नाही झाले आणि लोक एवढे हे करतात, तर खूप भारी वाटतं. आणि ती आपली मराठी म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती आहे की घरी येणाऱ्याला तुम्ही. आणि तुम्हाला पण जर आपल्या पॉडकास्टवर यायचं असेल तर आपली लिंक मध्ये आहे खाली डिस्क्रिप्शन मध्ये, तर गुगल फॉर्म भरून टाका, आम्ही कॉन्टॅक्ट करू, आपण शूट करू. इकडे योग्य तुम्ही बोलवा. कारण आता तेच आहे की इथे विंटर सुरू झालाय. तुम्ही बाहेर आताही बघेल तर बर्फ आणि थंडी, -13 रिअल फील. इट इज नॉट इझी. तुम्हाला पण नाही आणि आम्हाला पण नाही. सो आमचा प्लॅन होता समर मध्ये कुठे बाहेर पण करायचं, आउटडोर, तर ते नाही करू समर. पण तेच आहे की असंच सपोर्ट करत राहा. आम्ही थोडं टीम पण वाढवायचा प्रयत्न करत आहोत. सो आम्हाला जे आपले मराठी व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत त्यांना पण एवढंच सांगायचं आहे की आपलं हे छोटंसं मराठी कम्युनिटीसाठी एक आमचा हातभार आहे. तुम्ही तर खूप मोठ्या कम्युनिटीज बिल्ड केल्यात. सो आम्हाला पण तेवढंच सपोर्ट करा. आमचे जे मीटअप्स आहे आपण आधी किचनर वॉटरलू मध्ये सुरू करायचा प्रयत्न करतोय. ओपन माइक्स वगैरे ठेवूया. करूया बाई, मजा करूया. येस, तुमचे पण टॅलेंट्स येऊ दे. तुम्हाला पण काय आयडियाज वगैरे असतील तर सांगा, प्लीज सांगा आम्हाला. कारण आम्ही आता बघा एवढा 8 मिनिटं आम्ही बोलतोय, राईट. आणि आम्ही पण स्टुडंट आहे, असं नाही की आम्ही मोठे सिटीजन आहेत. आम्ही पण स्टुडंट, फक्त आमच्यामध्ये एक विल आहे की करायचं, काहीतरी करायचं कम्युनिटीसाठी. येस, सो प्लीज सपोर्ट करा आणि शेअर करा हा व्हिडिओ आणि लाईक आणि ते बटना जेवढी आहेत ना ती सगळी दाबून टाका आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब प्लीज करा. आता ही व्हिडिओ तर लई बघतात बट सबस्क्राईब नाही करत यार. ही रिक्वेस्ट आहे की तुम्ही सबस्क्राईब करा, कारण त्यांनीच आम्हाला अजून मोटिवेशन येईल की येस आपण पोहोचतो आहोत. सो आम्ही असेच नवीन व्हिडिओज आणत राहणार आहोत. आपला गॅप तर नाहीच पडणार. दर संडेला तुम्हाला नवीन बोलिया बिंदासचा एक एपिसोड दिसणार म्हणजे दिसणार. सो थँक्यू सो मच हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि थँक्यू सो मच आतापर्यंत सपोर्ट केल्याबद्दल. हे तुमच्या सर्वांचं मोटिवेट करतं बाई आपल्याला की व्हिडिओ बनवायला बॅक टू बॅक. खरं आहे, कारण त्याच्याशिवाय नाही पर्याय. कारण तो एक मोटिवेशन आहे आणि आम्ही आमचं सगळं शेड्यूल मॅनेज त्या मोटिवेशनच्या दमवरती करतो. सो येस, हेच आम्हाला आज सांगायचं होतं या एपिसोडमध्ये आणि आम्ही एवढं शिकलोय, एवढंच. सो असंच सपोर्ट करत राहा, असंच प्रेम देत राहा आणि लवकरच आपले मीटअप्स होणार. आणि त्यासाठी तुम्ही कॉमेंट करा, टॅग करा, शेअर करा, जे काय आहे ते करा, ग्रुप्समध्ये टाका. तुम्ही पण तुमच्या एंडने पण ग्रुप्समध्ये शेअर करा कधीतरी. सो येस, हे तुमच्या आणि आमच्या आणि सगळ्यांच्या मनातलं आणि सगळ्यांचं चॅनल आहे. त्याचं नाव आहे बोलूया बिंदास. बोललो की वो लास्ट टाइम वो डायलॉग बोला था पता है, एक टी शर्ट बनाते अपन तुमच्या आशीर्वादाने विथ युअर ब्लेसिंग.